लोकसभा निकालानंतर आज शरद पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत। व्यापारी मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत। पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेमध्ये कार्यकर्ते सुद्धा आज गर्दी करणार आहेत। तर लोकसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच आज बारामतीमध्ये आहेत। आज शरद पवार हे व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत, तर कार्यकर्ते सुद्धा पवारांच्या भेटीसाठी आपल्याला गर्दी करताना दिसतात। आणि थेट जाऊयात आपण बारामतीमध्ये। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी बारामतीमधून आपल्या सोबत आहेत। जयकुमार, बारामतीमधली लढत जिला देशानं बघितलं, जी शरद पवारांनी ज्या लढतीमध्ये बाजी मारली त्यानंतर पवार आज बारामतीमध्ये आहेत। एकूणच कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह दिसतोय? पवारांचे आज कसे बारामतीमधले कार्यक्रम असणार आहेत? नक्कीच गुरु, बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। पवार विरुद्ध पवार अशी संघर्ष आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला होता। अजित पवारांकडून संपूर्ण ताकदीचा वापर करण्यात आला, यंत्रणा त्यांच्याकडे होती। तसेच शरद पवारांनी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली, बूथ कमिट्या नव्हत्या, परंतु जे सुप्रिया सुळेंचा विजय पाहिला तर 1,58,333 मतांनी, अशा विक्रमी मतांनी सुप्रिया सुळे निवडून आल्या। आणि नंतर आता लोकसभेच्या निकालानंतर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत मोठी गर्दी केलेली आहे। शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते एकवटलेले आहेत, तर शरद पवारांना शुभेच्छा देत आहेत। बारामती तालुक्यासह इतर तालुक्यातले देखील कार्यकर्ते बारामतीमध्ये आता आलेले आहेत, शरद पवारांच्या गाठीभेटी घेत आहेत। आणि आजचा दौरा, जो शरद पवारांचा दौरा आहे, तो आज सायंकाळी 4च्या सुमारास व्यापाऱ्यांचा मेळावा बारामतीमध्ये घेतला जाणार आहे। त्यानंतरनं डॉक्टरांचा मेळावा होणार आहे। त्यानंतरनं बार असोसिएशनचा एक देखील मेळावा बारामतीमध्ये पार पडणार आहे। आपल्याला माहित असेल तर व्यापारी महासंघाचा जो आज मेळावा होणार आहे, यांनी शरद पवारांना वेळ नाकारली होती। त्यानंतरनं बारामतीमध्ये चर्चांना उधाण आलं होतं। व्यापारी महासंघात फूट पडेल की काय असं देखील असे चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतरनं व्यापारी महासंघाने पुन्हा एकदा शरद पवारांना वेळ दिली होती। लोकसभेच्या मतदान होण्यापूर्वी त्यांचा एक मेळावा पार पडला होता आणि आता याच व्यापारी महासंघाने शरद पवारांची एक मेळावा घ्यायचं ठरवलेलं आहे। व्यापाऱ्यांचा आणि शरद पवारांचा त्या ठिकाणी संवाद होणार आहे। आणि नंतर शरद पवार उद्या पुरंदर आणि इंदापूरचा दौरा करणार आहेत, दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत। आणि परवा दिवशी शरद पवार हे बारामती आणि दौंड या भागाची पाहणी करणार आहेत। मागे निवडणुका होण्यापूर्वी देखील शरद पवारांनी दुष्काळी भागाचा आढावा केला होता। सरकारला एक पत्र लिहिण्यात आलं होतं की सरकार दुष्काळी जे परिस्थिती आहे, त्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत यावरती गांभीर्याने लक्ष घेत नाहीये। आणि आता शरद पवारांचे दौरे झाल्यानंतर शरद पवार सरकारच्या विरोधात काय भूमिका मांडणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। अर्थात त्यामुळे शरद पवार आज बारामतीमध्ये आहेत। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू जयकुमार। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।